प्रकाशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याबरोबर एक खूप मोठी परंपरा सांगली जिल्ह्याला लाभलेली आहे. आणि याच्यातली मोठी नावं बघितलं तर त्यातलं एक मोठं नाव प्रकाशानं उठून जाणवतं ते म्हणजे हनुमंतराव पाटील साहेब. विटा हे नाव घेतलं की मग लगेच लक्षात येते हनुमंतराव पाटील साहेब. माझ्यासारख्या नवख्या माणसाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदाच सगळ्यांवर आभार व्यक्त करतो. साहेबांविषयी सांगताना त्यांचा जन्म 1927चा, त्याच्यानंतर सेंट्रल स्कूल विटा इथून साहेबांचं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याकरिता त्यांनी जगात नात्यापासूनच्या नोकरीपासून सुरुवात केली. त्यानंतर खऱ्या अर्थानं साहेबांच्या कारकिर्दीला बहर आला तो राजकीय सहभागातून. 1957 पासून ते प्रदीर्घ काळ विटा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं आणि